सगळ्यांशी मनमोकळेपणानं चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीत जे होतं तसं नाही. आम्हाला उणीधुणी काढायची नाही. आम्ही तुमच्याबरोबर आहोत, म्हणजे सरकारबरोबर आहोत, आम्ही देशाबरोबर आहोत, आम्ही पक्षाबरोबर नाही. एखाद्या हा देश आमचा आहे, तुमचा जेवढा आहे म्हणताय तेवढा तो आमचाही आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एकदा काय ते आरपार होऊन जाऊ द्या ना. किती दिवस तुम्ही अशी टांगती तलवार ठेवणार आहात? आणि पुढली जी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी तुम्ही आतापासून या देशातल्या सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. युद्ध करणं सोपं असतं, पण युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण होते एखाद्या देशामध्ये, जी युक्रेनमध्ये झालेली आहे, जी अफगाणिस्तानमध्ये झालेली आहे, जी इराणमध्ये आहे, युद्धानंतर अनेक अडचणींना देशाला तोंड द्यावं लागतं. त्याच्या तयारीसाठी तुम्ही देशातल्या समस्त राजकीय पक्ष, विरोधी पक्षांना बरोबर घेऊन काम करणं गरजेचं आहे. पण हे सगळं करण्याआधी देशाचे गृहमंत्री अमित शहा जे अपयशी गृहमंत्री आहेत त्यांना पुढली परिस्थिती सांभाळता येणार नाही, हे मी परत सांगतो. त्यांना पदावरून हटवायला पाहिजे.